नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार. आपल्या चॅनेलवर विद्या कोचिंग क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता सर्वांनाच माहिती आहे की B.Ed ज्यांना पण शिक्षण क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी एक परीक्षा अनिवार्य राहते, ती म्हणजे B.Edची CET. B.Edची CET दिल्यानंतरच तुम्ही B.Edच्या परीक्षेला फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कॉमर्स असो, आर्ट असो किंवा सायन्स असो, तिन्ही पैकी कशामध्ये तरी आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे. ग्रॅज्युएशनवर तुमचं B.Ed 2 वर्षाचं राहतं. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला जे हे ड्युरेशन राहते B.Edचं ते 1 वर्षाचं राहतं. तर आपण जाणून घेऊ की आता याचा फॉर्म कधी निघणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, एक्झाम कधी राहते, त्याचा रिझल्ट कधी राहतो आणि एक्झाम ही कोणत्या टाईपची राहणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. ते इथे मी मुद्दे सगळे मांडलेले आहेत. ठीक आहे. तर जी आपली जी B.Edची परीक्षा आहे ती राहणार आहे मार्च 27 ते 29च्या दरम्यानच राहणार. याचं नोटिफिकेशन आधीच आलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं 100% ही परीक्षा आहे मार्चच्या 27 आणि 29च्या मध्येच आहे. त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आता आपल्या डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यापासून पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. तर पहिल्या आठवड्यापासून जवळजवळ सुरुवात होणार आहे, ते पण त्याचं पण नोटिफिकेशन आलेलं आहे. लास्ट डेट जी राहणार आहे ती फेब्रुवारीमध्ये राहणार आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरता येईल. हे जे पण फॉर्म भरायचे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. त्याच्यानंतर याचं ॲडमिट कार्ड तुम्हाला मार्च 2026 म्हणजे मार्च महिन्यातच तुम्हाला याचं ॲडमिट कार्ड भेटून जाईल. ठीक आहे. रिझल्ट डिक्लेअर याचा एप्रिलमध्ये होतो. ठीक आहे. म्हणजे याचा निकाल जो या CETचा निकाल आहे तो एप्रिलमध्ये लागतो. एक्झामची टाईप आहे याचं ते ऑनलाईन, म्हणजे तुम्ही एक्झाम जेव्हा जातो आपण माहिती आहे की सगळे गोल गोल करतो आपण. ठीक आहे. परीक्षेमध्ये OMR सीटर राहते, इथे ह्या परीक्षेमध्ये OMR सीटर नसणार आहे. तुम्हाला डायरेक्ट जाऊन कम्प्युटरवर तुमचे आन्सर प्रश्न येतील, तिथेच तुम्हाला 4 ऑप्शन दिल्या जातील, त्याच्यापैकीच एका ऑप्शनला टिक करायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या परीक्षेसाठी आपल्याला 1.5 तास दिला जाईल, म्हणजे 1 तास 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल, 1.5 तासाचा. याच्यामध्ये तुम्हाला जे विषय असतात ह्या परीक्षेमध्ये ते असतात मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज अँड टीचिंग ॲप्टिट्यूड. मेंटल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग टाईप असणार आहे, जनरल नॉलेज आणि टीचिंग रिलेटेड तुम्हाला याच्यावर प्रश्न ह्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. इलिजिबिलिटी जी आहे म्हणजे याची पात्रता, कोण परीक्षा देऊ शकतो हा, तर ज्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 50% पाहिजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 50% गुण हवे, आणि जर तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्यासाठी 50% नसून तुम्हाला 5%ची सूट दिली, म्हणजे 45% गुण आवश्यक. ठीक आहे. सध्याच्याला आपण एवढंच पाहू, ज्या पण नोटिफिकेशन येतील B.Edच्या आयोगाकडून, ठीक आहे, एक्झाम सेल करून, ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.